हॅलो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग्स. हे बघा, आमची सकाळ अशी होती छानपैकी. गुड मॉर्निंग. आणि सकाळ ती पण मी सूर्यदेवाचा नमस्कार केला आणि नंतर मला माझ्या बाबूचा चेहरा बघायला एकदम मस्त वाटलं, कारण तो इतका छान उठला होता झोपेतून. मस्तपैकी खेळत होता, स्माइल पण देत होता, त्याची छानपैकी मस्त चालली होती. त्याच्यामध्ये म्हटलं चला आज थोडंसं आपण छानपैकी आपल्या बाहेर पण जावं. बाहेर आल्यानंतर बघा तुम्ही यांचं अंगण कसं दिसतंय. त्याच्यामध्ये हा मोगरा इतका सुंदर फुललेला होता ना, की आई शपथ काय बोलावं काय माहिती. त्या फुलांकडे बघितलं का मन एकदम छान प्रसन्न होतं. त्याच्यामध्ये पप्पांचा लगेच आवाज आला की ताई म्हणे बाबांनी सू केली. मध्ये आले पटकशी बाबूला बघितलं तर बाबूचं काय चालू होतं काय माहिती. कानाला हात लावला मी, आवाज देते तरी पण माझा आवाज काही तो ऐकत नव्हता. विचार करतो ही मला सोडून गेली ना, आता कशाला आली घरामध्ये, हो की नाही. चला म्हटलं मग आता देवाची थोडी पूजा पण करून घेवा. हा आहे आमचा देवारा. हे बघू शकता तुम्ही छानपैकी मम्मीने मस्तपैकी सगळी फुलं ठेवलेली, छानपैकी छोटीशी रांगोळी काढलेली, त्याच्यामध्ये मोगरा, धोत्रा, बेल सगळे फुलं ठेवलेले. आणि ते विचार आला, अरे यार आवाज कोणाचा येतो बघते तर माझं पिल्लू परत झोपेतून उठलं होतं. मग त्याला पटकशी म्हटलं तुला यायचं माझ्या येतो म्हणे. हो, मग त्याला घेतलं, मग परत बगीच्यामध्ये गेले. तसं आमचं मोगरा फुललं, तसं आमची जास्वंदी पण खूप छान फुललेली होती. म्हटलं चला आता जास्वंदीची थोडी फुलं पण घेऊ. फुलं तर खूप सारी खोडायची होती, कारण गणपतीला माळ करायची होती. पण बाबू असल्यामुळे मला काही जास्त फुलं कुठे आली नाही, कारण तो रडायला लागला. मग 2-3च फुलं घेतली. म्हटलं चला आता देवाऱ्यात घेतलेली फुलं आले देवाऱ्यामध्ये फुलं ठेवले, देवाचा नमस्कार छानपैकी केलेला आहे. तुम्ही पण नमस्कार करून घ्या. तुम्हाला जर माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.